पुन्हा एकदा चालू. चलो, आपलं थर्ड लेक्चर आहे आज. त्याच्या टॉपिक वरती येतो. हाच टॉपिक आपण पुढे पुढे कंटिन्यू करूया. इम्बॅलन्स आणि फेअर व्हॅल्यू गॅप. इम्बॅलन्स आणि फेअर व्हॅल्यू गॅप. ठीक आहे, त्याचे दोन प्रकार असतात. वन इज बुलिश इम्बॅलन्स आणि सेकंड इज बिअरिश इम्बॅलन्स. बुलिश इम्बॅलन्स हा काय असतो हे मी तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल मध्ये सांगणार आहे. सपोज तुम्ही कोणत्याही पॉइंटला यायचं. समजा तुम्ही आहात करंट मार्केट प्राइस. आता ही जी कॅन्डल चालली ना, ही 5 मिनिटाची, ती सीएमपी कॅन्डल आहे. 5 मिनिटातली सीएमपी म्हणजे करंट मार्केट प्राइस ज्या कॅन्डल वरती आहे ती कॅन्डल आहे. तर ती कॅन्डल आणि तिच्या मागच्या दोन कॅन्डल, म्हणजे त्या कॅन्डलला नंबर द्यायचा 3, मग त्याच्या मागच्या कॅन्डलला नंबर द्यायचा 2, तिच्या मागच्या कॅन्डलला नंबर द्यायचा 1. मार्केट वरती चाललंय आणि तुम्हाला असं दिसलं की प्रेझेंट कॅन्डल, तिच्या मागची कॅन्डल आणि तिच्या मागची कॅन्डल याच्यामध्ये गॅप आहे, किंवा ऑलरेडी मार्केट होऊन गेलेलं आहे, अशी एक लेग होऊन गेलेली आहे आणि तुम्हाला असं दिसतंय की बाबा 1 2 3, मग ह्या 3 आणि 1 मध्ये, म्हणजे 3चा जो लो आहे, तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला कॅन्डल शिकवली त्यावेळेस सांगितलं होतं मी, OHLC. बुलिश मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे? थर्ड कॅन्डलचा लो बघायचा आहे. थर्ड कॅन्डलचा लो आणि फर्स्ट कॅन्डलचा हाय हे जर मिटिगेट होत नसतील, मिटिगेट म्हणजे काय? टाळी. मिटिगेट, एक हाताचा दुसऱ्या हाताला स्पर्श झाला, एका लाईनचा दुसऱ्या लाईनला, म्हणजे ह्याचा हाय याचा लो एकमेकांना टॅप झाले, मिटिगेट. आर पार जरी झाले, मिटिगेट. म्हणजे असा हँडशेक झाला तरी मिटिगेट. पण कमीत कमी टच झाले पाहिजेत सेम प्राइसला, तर त्याला म्हणतात की तिथे इम्बॅलन्स कोणताही नाहीये. मग तो बॅलन्स मुवमेंट असते. पण इम्बॅलन्स कसा क्रिएट होतो ते सांगतो, पण कशाला म्हणतात तिथं फोकस करा. हा आहे इम्बॅलन्स. या कॅन्डलला कलर देतोय मी ग्रीन. ही डायग्राम काढा पॅरलली माझ्यासोबत. ठीक आहे, ही डायग्राम काढा माझ्यासोबत. या डायग्राम मधून आपल्याला काय समजतंय? तिन्ही कॅन्डल बुलिश आहेत. आता काही ठिकाणी लोक काय कन्फ्युज होतात मित्रांनो माहिती का? सर या तिन्ही कॅन्डल बुलिशच पाहिजेत का? ग्रीनच कॅन्डल पाहिजेत का? आन्सर आहे नाही. जो डिफरन्स आहे, म्हणजे थर्ड कॅन्डल वरती असली पाहिजे ह्या कॅन्डलपेक्षा, आणि थर्ड कॅन्डलचा लो मधला आणि ह्याच्यातला डिफरन्स बघतात, लो पॉइंट. आता कॅन्डल रेड असू नाहीतर कॅन्डल ग्रीन असू, म्हणजे कॅन्डल बुलिश असू किंवा कॅन्डल बिअरिश असू, लो पॉइंट तर सेमच असतो. सेम असतो इन द सेन्स जो सगळ्यात खाली गेलेला पॉइंट आहे तो लो पॉइंट आहे. फक्त कॅन्डल ग्रीन आणि रेड झाल्यावर काय बदलतं रे? ओ आणि सी, म्हणजे ओपन आणि क्लोज प्राइस बदलते. जेव्हा ओपन वरती आहे, क्लोज खाली आहे, तेव्हा कॅन्डल रेड असते म्हणजेच बेरिश असते. आणि जेव्हा ओपन खाली आहे, क्लोज वरती असतो, त्यावेळेस कॅन्डल असते बुलिश. पण ह्याचा फेअर व्हॅल्यू गॅप सोबत संबंध आहे का? ही कॅन्डल रेड आहे का ग्रीन आहे? अजिबात नाही. समजा असं झालं की इंडियन मार्केटचं डेली मार्केट आहे हे, आणि मार्केट इथे हे डेली कॅन्डल आहे, एक झालं, दुसरी कॅन्डल, तिसऱ्या दिवशी मार्केट खूप मोठं गॅपअप झालं आणि गॅपअप होऊन मार्केट खाली आलं आणि असं इथं क्लोज झालं. मग हा इथे फेअर व्हॅल्यू गॅप आहे का? येस. ऍक्च्युली जेव्हा मार्केट इथं ओपन झालं तेव्हा फेअर व्हॅल्यू गॅप खूप मोठा होता. हा गॅप होता इंडियन मार्केटचा. त्या गॅपला फेअर व्हॅल्यू गॅप असंच म्हणतात. गॅप अप गॅप डाऊन जे होतं ना इंडियन मार्केट, आणि ते इथे येऊन बंद झालं. इथे येऊन बंद झालं याचा अर्थ हा फेअर व्हॅल्यू गॅप राहिलाय का? यस, राहिलाय. मग मी फेअर व्हॅल्यू गॅपचा फॉर्म्युला काय आहे? थर्ड कॅन्डल, हे जे मी मोजतोय त्याच्यामधली जी थर्ड कॅन्डल आहे त्याचा लो आणि फर्स्ट कॅन्डलचा हाय ह्याच्यामध्ये जर अंतर असेल तर तो असतो फेअर व्हॅल्यू गॅप. आता हे तर झालं की फेअर व्हॅल्यू गॅप काय असतो. आता फेअर व्हॅल्यू गॅप येतो कशामुळे ते आपण बोलूया. हा, हा जो मधला अंतर आहे तो फेअर व्हॅल्यू गॅप. जर मध्ये अंतरच नाहीये, ही कॅन्डल अशी आली, तरी तर फेअर व्हॅल्यू गॅप आहे का रे? अजिबात नाही. आता या कॅन्डलचा कलर ग्रीन असेल तरी फेअर व्हॅल्यू गॅप आहे का रे? अजिबात नाही. म्हणजे थर्ड कॅन्डलचा कलर मॅटर करतो का? अजिबात नाही. फर्स्ट आणि थर्ड कॅन्डल मधला ओपन आणि क्लोज मधला डिफरन्स, जर त्या कॅन्डल अशा वरती चालल्यात, ठीक आहे, जर त्यांचा डिफरन्स पॉझिटिव्ह आहे, तर मला फर्स्ट कॅन्डलचा हाय बघायचा आहे. बुलिश एफजी साठी सांगतोय मी. फर्स्ट कॅन्डलचा हाय बघायचा आहे, थर्ड कॅन्डलचा लो बघायचा आहे. मधली कॅन्डल कुठे क्लोज होती, कुठे काय होती, याने काय फरक पडतो? अजिबात नाही. थर्ड कॅन्डलची लोअर वीक इथे अशी आली आणि हिची अपर वीक अशी आली, ही अशी आली. आता एफव्हीजी आहे का? नाहीये अजिबात. बॉडीमध्ये अंतर आहे पण वीक मध्ये नाहीये. वीक मिटिगेट झाले एकमेकांना. सो हा इम्बॅलन्स नाही, हा बॅलन्स आहे. सॉरी, नीड टू ड्रिंक वॉटर.
मी काय म्हणतोय की ही कॅन्डलची विक काढली, जस्ट अ मिनिट. तर हा जो डिफरन्स असतो त्याला बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतात. आणि बेरिश फेअर व्हॅल्यू गॅप कशाला म्हणतात? एक सेम उदाहरण तिथे जागेवर देतो. हा इम्बॅलन्स, इकडची डायग्राम आहे ती बुलिश फेअर व्हॅल्यू गॅपची आहे. बेरिश फेअर व्हॅल्यू गॅपची एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॅन्डल नंबर 1 रेड, कॅन्डल नंबर 3 रेड, कॅन्डल नंबर 2 कॅन बी लाईक दिस. सेकंड कॅन्डल कुठे चालली त्याने काही फरक पडत नाही. आता सेकंड कॅन्डल कोणाला म्हणायचं? जिथून आपण काउंट करतोय, जिथे फेअर व्हॅल्यू गॅप बघतोय तिथे. आता फेअर व्हॅल्यू गॅप बघायचं कुठे? जेव्हा मार्केट अॅक्युम्युलेशन मधून, कन्सोलिडेशन मधून बाहेर पडतं त्यावेळेस बघायचा. तिथे आहे का, म्हणजे प्रायमरीला आहे का, किंवा जो ऑर्डर ब्लॉक्स असतात, ऑर्डर ब्लॉक्सच्या ठिकाणी फेअर व्हॅल्यू गॅप आहे का ते बघायचं. असेल तर त्या ऑर्डर ब्लॉकची व्हॅल्यू जास्त आहे, त्याला इम्पॉर्टन्स जास्त आहे, त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. नसेल तर त्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. मग त्याचा एक पॅरामीटर कमी झाला समजायचं. ही जी लेफ्ट साईडची डायग्राम आहे, सॉरी राईट साईडची डायग्राम आहे, ती आहे बिअरिश, बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप. बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप. आता हे मी सेपरेट काढतो, असं नको वाटायला की काहीतरी वेगळं शिकवतोय. हा बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅपला, समजा मी फेअर व्हॅल्यू गॅपला माझी सवय ग्रे कलर द्यायची जो झोनला नसतो, आणि ओपॅसिटी ह्याची कमी केली. इथेही सेम कलर दिला, ओपॅसिटी कमी केली. काय म्हणतात त्याला? फेअर व्हॅल्यू गॅप. लेफ्ट साइड बुलिश, राईट साइड बिअरिश. मुद्दामून वेगवेगळे एक्झाम्पल काढा. आता मी बिअरिशचा अजून एक एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला चार्टवरती देतो ना एक्झाम्पल, काय प्रॉब्लेम नाही. इकडे बघा फक्त मी. आता हा फेअर व्हॅल्यू गॅप का क्रिएट होतो, कसा असतो, प्रत्येकाला आधीच माहिती असेल. थोडं अजून नीट कळलं असेल की कॅन्डलचा कलर मॅटर वगैरे नाही करत, फक्त डिफरन्स मॅटर करतो. फर्स्ट आणि थर्ड कॅन्डल मधला तो डिफरन्स असला पाहिजे. या फेअर व्हॅल्यू गॅप का क्रिएट होतो? आता याचं कारण सांगतो. मार्केट समजा कन्सोलिडेट झालेलं आहे, किंवा मार्केटमध्ये अचानकपणे मार्केट शांत होतं, हळूहळूपणे चालू होतं, आणि एखादी मेजर काहीतरी न्यूज आली मार्केटमध्ये. मेजर न्यूज आली मार्केटमध्ये, आणि एकाच बाजूचे जे ट्रेडर्स आहेत, एकाच बाजूचे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते वाढले. समजा आज जशी न्यूज आली, काय न्यूज आली की गल्फमध्ये पीस डील होतीये पुन्हा एकदा. त्यांचं ते तिकडे नाटक चाललेलं आहे, वॉर थांबवायचं, बंद करायचं, थांबवायचं, बंद करायचं. आता पुन्हा एकदा त्यांनी वॉर थांबवले, गल्फ पीस डील. आता ह्या पीस डीलमुळे काय झालं की क्रूड ऑइल पडलं. मग क्रूड ऑइल मध्ये काय झाले, बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप तयार झाले. गॅप डाऊन, म्हणजे गॅप हा एक प्रकारे फेअर व्हॅल्यू गॅपच असतो. तर फॉरेक्स मार्केट कायम चालू असतं, त्याच्यामध्ये असे गॅप्स असतात. वीकली मध्ये बघा तुम्ही, सोमवारी ओपन होतं, शुक्रवारी इथं क्लोज होतं रात्री, तिथं तुम्हाला तिथं पण गॅप अप गॅप डाऊन बघायला भेटतो. तर हे फेअर व्हॅल्यू गॅप्स आहेत ना, हे का होतात? न्यूज आली आज, मग त्याच्यामुळे काय झालं, गोल्ड वरती गेलं. गोल्ड वरती गेलं, बघा आजचं बघा काय झालंय. कुठे होतं? इथे. कुठे गेलं? इथे. म्हणजे सुरुवातीला काय झालं, एवढा मोठा फेअर व्हॅल्यू गॅप आला. तुम्ही म्हणाल सर हा कशाच्या आधारावरती? बघा, ही कॅन्डल नंबर 1, ही 2, ही 3 आहे की नाही गॅप? मग कुठून गॅप मोजायचा? असा हा झाला गॅप. मग मार्केट हे गॅप भरायला येतं का? हो येतं. लगेच येतं का? नाही. नो वन नोज कधी येतं, पण फेअर व्हॅल्यू गॅप जनरली भरतात. सगळेच्या सगळे फेअर व्हॅल्यू गॅप भरले जातातच असं नाही. पुन्हा एकदा, फेअर व्हॅल्यू गॅप भरण्याचा प्रयत्न होतो, यस होतो. फेअर व्हॅल्यू गॅप 100% सगळेच्या सगळे भरले जातात का? नाही. याचा आन्सर नाहीये. मी तुम्हाला कितीतरी, मला एकाने खूप चॅलेंजून बोललं होतं एक एसएमसीडर, की सगळ्याच्या सगळे फेअर व्हॅल्यू गॅप मिटिगेट होतातच. मी त्याला खूप दाखवले, जे मिटिगेटच नाही झाले. जा म्हणलं, गोल्ड 1400 असताना जा, कधी मिटिगेट झाले दाखव. नाही होत. काही फेअर व्हॅल्यू गॅप मिटिगेट होतच नाहीत. काही ठिकाणी मार्केट परत जातच नाही, मग मिटिगेट होण्याचा संबंधच येत नाही. आणि ते इम्पल्शननी, ह्यालाच इम्पल्शन म्हणतात. हे जे असं मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनवत जर केलं असतं ते इम्पल्शन. आता हे डायरेक्ट गॅप आहे, हे डायरेक्ट गॅप आहे. आता तुम्हाला एखादी न्यूज आली होती, एनएफपीची न्यूज आली होती, तेव्हाच मार्केट, हे बघा एनएफपीची न्यूजचं एखाद्या माहित नाही. इथे काय झालंय, मार्केट कन्सोलिडेट झालं होतं. कन्सोलिडेट झालेल्या मार्केटला
एक सेकंड. ठीक आहे, कोणाला तरी काहीतरी शिकवलं इथे. कन्सोलिडेट झालेल्या मार्केटला इथे एक्सपान्शन मिळालंय, एक प्रकारचं एक्सपान्शन मिळालंय. एक्सपान्शन म्हणजे काय रे, हे मोठ्या मोठ्या कॅन्डल ताणल्या गेलेल्या आहेत अशा, बरोबर, मोठी लेंथ त्यांची, बॉडी मोठी आहे. तर ह्या कॅन्डल्स आलेल्या आहेत. मग इथे इम्बॅलन्स आहे का? येस, देर इज अ इम्बॅलन्स. हिचा हाय, हिचा लो. आता हिचा हाय फक्त चुकलं नाही पाहिजे, जो काहीतरी लिहिलं दिसतंय मी. हा हा, बघा त्यासाठी म्हटलं मी. हा, हिचा हाय आणि हिचा लो, इम्बॅलन्स आला. प्लस आता अजून कुठे इम्बॅलन्स, आता इथे लेग आहे, हा ऑर्डर ब्लॉक आहे. इथे टॅप केलं, हा ऑर्डर ब्लॉक आहे सपोज, हा डिमांड झोन आहे. आता ह्या फेरवले गॅपला महत्व असतं खूप अशा. आता इथे फेरवले गॅप आहे का? बघा तुम्ही, फेरवले गॅप नसलेलं उदाहरण बघा. फर्स्ट कॅन्डल इज रेड. या एक्झाम्पल मध्ये काय आहे? फर्स्ट कॅन्डल इज रेड, सेकंड इज ग्रीन, थर्ड इज ग्रीन. पण इथे गॅप आहे का? काही नाहीये. फेरवले गॅप आहे? नाहीये. मार्केटला आलं तर फक्त ऑर्डर ब्लॉकच राहतो किंवा पीओआय राहतो, बाकी काहीच नाहीये. आता इथे या ठिकाणी इथे 3 कॅन्डल आहेत. फर्स्ट कॅन्डल इनसाइड कॅन्डल आहे. मी काय सांगितलंय तुम्हाला, इनसाइड कॅन्डलला याच्यामध्ये महत्व द्यायचं नाही, पुलबॅक मध्ये महत्व द्यायचं नाही. इनसाइड कॅन्डल खूप महत्वाची आहे. कधी? मार्केटचे मोमेंटम वगैरे वगैरे ओळखण्यासाठी. मोठे रेंज असते, मोठे स्टॉप लॉसेस असतात, त्या स्टॉप लॉसेसला छोटा करण्यासाठी इनसाइड कॅन्डल खूप महत्वाची आहे. पण इम्बॅलन्स इनसाइड कॅन्डलचा बघायचा का रे? अजिबात नाही बघायचा. हिची रेंज जी आहे ती एवढी आहे. हिची रेंज ब्रेक झाली तर त्या कॅन्डलला स्वतःचा अस्तित्व. ही बेबी कॅन्डल आहे. हिला स्वतःच असं काही अस्तित्व नाहीये. आत ती इनसाइड कॅन्डल आहे, मुवमेंट दाखवती, स्टॉप लॉस छोटा करते. मग इथे तुम्हाला हा फेरवले गॅप, तुम्हाला समजा उद्या मी इमेज टाकली ग्रुपवर आणि पोल घेतला की हा इम्बॅलन्स व्हॅलिड आहे का नाही, असं एखादं दुसरं अवघड उदाहरण दिलं, हा इम्बॅलन्स व्हॅलिड आहे का नाही सांगा. इथून तुम्ही काय म्हणाल? हो आहे सर, इथे असं येऊन मार्केट मिटिगेट करून गेले त्याला असं वरती. करेक्ट, मार्केटने मिटिगेट करू ते, रिस्पेक्ट देऊ छोट्या टाइम फ्रेम मध्ये. मार्केटने हे दिलं म्हणून इम्बॅलन्सच्या व्याख्येमध्ये हे बसतं का? नाही. कारण इम्बॅलन्सची व्याख्या आहे 1 2 3 1 2 3 करेक्ट, 1 2 3 1 2 3 करेक्ट. बट 1 2 3 1 नंतर 2 कोणती आहे? जेव्हा ही 1 ची रेंज ब्रेक झाली. 1 ची रेंज कधी ब्रेक झाली ही नाही शिकवली ना कधी कोणी गोष्ट, मला माहिती नाही शिकवलंय कोणी कधी तुम्हाला. इम्बॅलन्स सांगितलं असेल, ह्याच्यातल्या अंतराला इम्बॅलन्स म्हणतात. आता हे बघा, ही पहिली कॅन्डलची OHLC रेंज आहे. मी मार्क केली. OHLC रेंज जी आहे, हिची ओपॅसिटी कमी करतो आणि ठीक आहे, ही रेंज आहे. आता या रेंजला जी कॅन्डल तोडेल तीच 2 नंबरची कॅन्डल आहे. या आतल्या कॅन्डलला काउंट नाही करायचं. पुलबॅक मध्ये काउंट केलं का? नाही केलं. इम्बॅलन्स मध्ये काउंट करायचं का? नाही करायचं. का नाही करायचं? ही ऍक्च्युअल कॅन्डल आहे. इम्बॅलन्स मध्ये आपण सेकंड कॅन्डल अशी मोजतो जी त्या फर्स्ट वालीचा आयदर हाय ब्रेक करेल, जर बुलिश असेल तर हाय ब्रेक करेल, बेरिश असेल तर लो ब्रेक करेल. इथे काहीच ब्रेक केलेलं नाहीये. सो मी नंबर देताना 1 2 3 असं देणार नाही. मी कसं देणार नंबर? ब्लॅक कॅन्डल इज नंबर 1, दिस ग्रीन कॅन्डल इज नंबर 2 अँड दिस रेड सॉरी अगेन थर्ड ग्रीन कॅन्डल इज नंबर 3. मग इथला ऍक्च्युअल इम्बॅलन्स कुठे येतो मित्रांनो? समजा मी तुमची इथं एक्झाम घेतली आणि म्हटलं इथं इम्बॅलन्स आहे का रे? नाहीये. बघा, हिचा हाय, हिचा लो, हिचा लो पर इंटरसेक्ट झालेत. सो देर इज नो इम्बॅलन्स. थेरोटिकली देर इज नो इम्बॅलन्स. स्मॉल टाइम फ्रेम मध्ये कधी कधी माणूस कन्फ्युज होतो की अरे इथे रिस्पेक्ट झालाय राव, मग याला आपण म्हणतो अरे तुझ्या टाइम फ्रेमला नाही झालं दादा, 5 मिनिटात नाही झालं. ट्रेडिंग हे कधीच एका टाइम फ्रेमचं नसतं, मल्टिपल टाइम फ्रेमचे ट्रेडर असतात. बहुतेक तुझ्या टाइम फ्रेमला एसएमसी नाही चाललं, दुसऱ्या टाइम फ्रेमला चाललेलं आहे. 15 मिनिट नाही चाललं, बहुतेक 30 मिनिटला चाललंय, 1 तासाला चाललंय, 5 मिनिटाला चाललंय, कुठे ते चाललंय. त्या टाइम फ्रेमचं काहीतरी तिथं होतं म्हणून ते तसं वर्क केलंय तिथं. ही गोष्ट समजायची गरज असते. त्याला प्राइसचं फ्रॅक्टल नेचर म्हणतात. इट इज अ फ्रॅक्टल. की मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जे झालंय ना, जे आपण सीआरटी बघतो, हा एक प्रकारचा फ्रॅक्टल कन्सेप्ट आहे. 15 मिनिटाच्या 4 कॅन्डल आल्यावर 1 तासाची कॅन्डल तयार होते, पण 15 मिनिटाची कॅन्डल ही स्वतः 5 मिनिटाच्या 3 कॅन्डल आल्यावर तयार होते. याला फ्रॅक्टल म्हणतात. म्हणजेच 15 मिनिटाच्या 4 कॅन्डलनी जो 1 तास बनतो, तो 5 मिनिटाच्या 12 कॅन्डलनी बनतो. कोण फोन करतोय आता?
विषय प्रश्न नाहीये. आई मी कॉल बॅक करतो, बॅच मध्ये कॉल बॅक करतो, कॉल बॅक करतो. हम्म. काय अर्जंट नाही ना? हा. यस. तर इथे इम्बॅलन्स कुठे चेक करायचा? इथे एखादा व्यक्ती काय म्हणाल, यस देर इज अ इम्बॅलन्स, आपल्याला नाही. बघा, मायकलचं उपकार आहेत आपल्या सगळ्यांवरती. त्यांनी एसएमसी आणले, जे इन्स्टिट्यूशन वापरायचे ते सगळे वापरतात. ठीक आहे, त्यांनी त्याच्यावरनं पैसे पण खूप कमवले, असं नाही की फ्रीमध्ये शिकवलं. पण हे जे त्यांनी सांगितलंय हे त्याच्यानुसार वापरलं गेलं पाहिजे. मी स्वतःचं काहीतरी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काढली, ज्याच्यात एसएमसीचं काय वापरलं नाही, काय नाही, किंवा मिक्स करून काहीतरी भारी काढलं, तर ठीक आहे, तिथे मी माझे रूल वापरू शकतो. इथे एसएमसीचा इम्बॅलन्स आहे. 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 यस आहे. बघायचा कुठे? एखाद्या लेगमध्ये खूप इम्बॅलन्स असतात. त्यातला सगळ्यात जास्त महत्वाचा इम्बॅलन्स कोणता? जो इम्बॅलन्स मार्केटला कन्सोलिडेशन मधून जेव्हा मार्केट अक्युमुलेट झालेलं असतं, त्यावेळेस मार्केटला जेव्हा जो इम्बॅलन्स बाहेर काढतो, म्हणजे जो इम्बॅलन्समुळे इम्पल्स मुवमेंट क्रिएट झालेला असतो, एक्सपान्शन आलेलं असतं. हे सगळे शब्द बघा, मी मुद्दामून वापरतो वेगवेगळे शब्द. हे जे एक्सपान्शन आलेलं आहे, हे जे इम्पल्सिव्ह मुवमेंट आलेली आहे बुलिश मध्ये, ती कोणामुळे आलेली आहे? या फेअर व्हॅल्यू गॅपमुळे आलेली आहे. का आलेली आहे? एखादी न्यूज आली, एखादी काहीतरी घटना घडली, एकाच बाजूचे ट्रेडर वाढले, जे 50-50 बॅलन्स होता, मागे मार्केट कन्सोलिडेट होतं, बॅलन्स होता, एकाच बाजूला काहीच वजन नव्हतं, तराजू जसा दोन्ही बाजूला सेम असतो. पण पुढे जाऊन काय झालं की एकाच बाजूला खूप जास्त वजन आलं, मग एका बाजूला 70-80 आणि दुसऱ्या बाजूला 20 आलं. मग 70-80 वाली बाजू जास्त असल्यामुळे काय झालं की सेलर्स कमी होते, बाहेर जास्त होते, मग प्राइस पट 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 वर पळत गेली. मग मिटिगेट झालं का? मिटिगेट नाही झालं. म्हणजेच काही तिथे बायर्सच्या ऑर्डर आहेत ना, त्या पूर्ण फिलअप झालेच नाहीत. सेलर ऑलरेडी खूप कमी होते. 100 रुपयांनी कोणती वस्तू असते 100 रुपयाला विकायला? समजा 1000 रुपयांनी विकायला एखादी वस्तू होते, एखादा पेनड्राईव्ह असेल किंवा काही असेल, तर 1000 रुपयांनी ती विकायला होते. विकणारे फक्त 10 होते. 1000, 1010, 1050 असे शेअरला समजा विकणारे 10 जण होते आणि विकत घेणारे 100 जण होते. असा इम्बॅलन्स होता डायरेक्ट मोठ्या लेवलचा. तर त्याच्यामुळे काय झालं की सेलरला हे समजलं की आपण जे विकतोय त्याला आता डिमांड खूप आहे. मग त्यांनी काय केलं? सेलिंगची प्राइस वर 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 घेत गेले आणि बायर अग्रेसिव्हली हा 100, हा चल 105 चल घेतो, 110 घेतो, असं करत करत ती प्राइस पटपट वरती गेली. म्हणून त्याला म्हणतात इम्बॅलन्स. तिथे सगळ्या बाहेरच्या ऑर्डर बी तिकीट झाल्या का? नाही. मी 100ची ऑर्डर 105 ला टाकली, पण कोणीतरी ती 110 ला टाकली, मग विकणाऱ्याने ती 110 ला विकली, मी 105 ला तसाच राहिलो. अशाही गोष्टी झालेल्या असतात. म्हणून मार्केट पुन्हा तिथे येतं. तर त्यावेळेस हा जो इम्बॅलन्स, जो तफावत राहिलेली असते, बॅलन्स नसतो बायर्स आणि सेलर्स मध्ये. बायर्स खूप जास्त झालेले असतात, सेलर्सला न्याय भेटलेला नसतो. ठीक आहे. आणि काही बायर्स इथे राहिलेले असतात. मग तिथं काय होतं? बायर्स इथे राहिलेले असतात, मार्केट पुन्हा तिथं येतं. सेलर्स, सॉरी, जे बायर्स जे ओपन मध्ये राहिलेले आहेत, पेंडिंग मध्ये राहिलेत, मार्केट पुन्हा तिथं येतं. आणि समटाइम्स एफएजी मधून पुन्हा मार्केटमध्ये बाईंग येत. का? पेंडिंग राहिलेल्या बाईंग वगैरे ऑर्डर्स तिथे मिटिगेट होतात, एक्झिट होतात. गॉट इट? सेलरची नाही झाली ऑर्डर फिल असं शक्यच नाहीये. बुलिश एफजी आहे आणि सेलरची ऑर्डर नाही झाली. अरे उलटे सेलर कमी आहेत, सेलरची ऑर्डर मिटिगेट न व्हायचा विषयच नाहीये इथं. बायरच्या ऑर्डर राहिल्या आहेत तशाच. हा एवढा इम्बॅलन्स झालाय की काही बायर्सला भेटलंच नाहीये काही. मिटिगेट म्हणजे भेटणे. मिटिगेट म्हणजे भेटणे. प्राइस ह्या आपल्या झोनला मिटिगेट झाली. आता बघा, मिटिगेट झाली म्हणजे काय झालं? त्याला टॅप केलं, टच केलंय, त्याला मिटिगेट म्हणतात. समजलं? दिस इज मिटिगेशन. सिंगल कॅन्डल मिटिगेट इथं झाली, इथं परत झाली एका सिंगल कॅन्डलनी. आणि जेव्हा मल्टिपल कॅन्डल असतात, म्हणजे 1 2 3 4 कॅन्डल बॅक टू बॅक टॅप करतात, त्याला मल्टिपल कॅन्डल मिटिगेशन म्हणतात. सिंगल कॅन्डल मिटिगेशन, सिंगल कॅन्डल ऑर्डर ब्लॉक, स्कॉप म्हणतात त्याला. अशा गोष्टी असतात. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय असतं? हे एक्सपान्शन आलेलं आहे, बरोबर? सेम जे हे बुलिश एक्सपान्शन झालंय. ऑर्डर ब्लॉक म्हणजे कोणती गोष्ट असते? एक शॉर्ट मध्ये सांगतो. त्याचं कारण काय असतं? ऑर्डर्स ब्लॉक झाल्यात त्या पर्टिक्युलर पॉइंटला, ऑर्डर्स मिटिगेटेड झालेले नाही आहेत. म्हणून एफपीजी आणि ऑर्डर ब्लॉक सेम सेम का काम करतात? कधी एफपीजी वरनं मार्केट जातं, ऑर्डर ब्लॉक वरून जातं, का जातं? आणि ज्या ऑर्डर ब्लॉकला एफपीजी असतो त्याचं महत्व का वाढतं? याच्याचमुळे वाढतं. ऑर्डर ब्लॉक झालाय,
पण त्याला हेच नाहीये, एफयुजीच नाहीये, म्हणजे मार्केट तिथं आलंय तर मिटिकेट झालं ऑर्डर ब्लॉक. म्हणजे त्याच्यात जे वेटिंग वाल्या पेंडिंग वाल्या ऑर्डर्स होत्या, ओपन ऑर्डरच्या आहेत इन्स्टिट्यूशनच्या, त्या राहिल्याच नाहीयेत. एक्सपान्शन आलंच नाहीये तिथे, किंवा आलं तर खूप छोटंसं आलंय. म्हणजे तिथे एवढा दम नाहीये त्या पर्टिक्युलर पॉईंटला. जर पेंडिंग ऑर्डर्स खूप जास्त राहिल्यात तर मार्केट तिथं आणलं जाईल, तिथून परत वर नेलं जाईल. जर पेंडिंग ऑर्डर्स तिथे राहिलेच नाहीयेत आणि वरच्या कोणत्यातरी गोष्टीने मार्केट तिथे येत आहे, तर ती छोटेसे फेअर व्हॅल्यू गॅप्स असतील ते ब्रेक होणार. आणि जेवढी मोठी टाइम फ्रेम तेवढा मोठा अर्थ असतो याला. म्हणजे तुम्ही म्हणाल सर 1 मिनिटाचा फेअर व्हॅल्यू गॅप महत्वाचा आहे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये समजा 1 तासाचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, कोणाला जास्त इम्पॉर्टन्स देऊ सर? ऑफकोर्स 1 तासाला. मी तुम्हाला हे उदाहरण दिले का नाही मला माहित नाही, दिलं का नाही आय डोंट रिमेंबर, पण मी तुम्हाला देतो. हा, तुम्हाला नाही दिलं हे उदाहरण मी. 1 मिनिट म्हणजे चालत जाणारा माणूस आहे. 1 मिनिट म्हणजे चालत जाणारा माणूस आहे. 5 मिनिट म्हणजे सायकलवर जाणारा माणूस आहे. 5 मिनिट म्हणजे सायकलवर जाणारा माणूस आहे. 15 मिनिट म्हणजे टू व्हीलर वरती जाणारा माणूस आहे. ठीक आहे, ते तेवढे तेवढे स्ट्रॉंग असतात. 15 मिनिट म्हणजे टू व्हीलर वरती जाणारा माणूस आहे. 30 मिनिटं म्हणजे समजा आल्टो मारुतीच्या एखाद्या गाडीने वॅगनार वगैरे जाणारा माणूस आहे. 1 तास म्हणजे एक मोठी एसयूव्ही आलिशान फॉर्च्युनर वगैरे टाईप मध्ये जाणारा माणूस आहे. आणि 4 तास म्हणजे ट्रक आहे, डायरेक्ट मोठा ट्रक किंवा मेट्रो बिट्रो घ्या. तेवढे तिथं पॅसेंजर असतात, तेवढे तिथं फोर्स असतो. आणि जर तुम्ही ह्याच्यात 4 तासाऐवजी 8 आवर घ्या किंवा डेली घ्या, डायरेक्टली एक्सप्रेस बुलेट ट्रेन घेऊन टाका. त्याच्या अगेन्स्ट मध्ये कोणी टिकत नाही. त्याच्या झोनवरनं जेव्हा गोष्टी फिरतात, जसं की आता आपल्या सेटअपनुसार एक डेलीचा इथे ब्लॉक होता आणि हे इथून गोल्ड किती फिरला बघा. त्यांनी रिस्पेक्ट दिला का? 15 मिनिटं काय म्हणते, 5 मिनिटं काय म्हणते, 1 मिनिटात कोणता फेरवलं गॅप आहे, चल निघ डायरेक्ट, मी जातो, मी डेली आहे, मला हे बघायची गरज नाही. समजलं? आणि मग ह्याच्या पुढचं फायटर प्लेन कोणतं, विकली टाइम फ्रेम. हे असं का मुद्दावरून फनी उदाहरण देतोय मी, की कोणाकडे जास्त ताकद आहे? चालणारा माणूस विरोधात आलाय एखाद्या एसयूव्हीच्या, कारच्या 1 आवर टाइम फ्रेमच्या, काय उडेल? कोण उडून बाजूला पडेल? चालणारी व्यक्ती. चालणाऱ्याला काम काय? पटकन जवळ रस्ता मोकळा पटकन चालायचं आणि बाहेर निघायचंय. स्कॅल्पर, रन फास्ट. मोकळा रोड आहे, पटकन घे, पळ, निघ. जोर मोठा मासा येत नाही तो छोट्या मासांना घे आणि निघा. कारण तुम्ही पण एक मासाच आहे, दुसरे मासे पकडायला आलाय मार्केटमध्ये तरी सुद्धा. तर हे गोष्टी इथं समजतात फेरोले गॅपला. बिअरिश फेरोले गॅप मध्ये पहिली कॅन्डल वरती असते, तिसरी कॅन्डल खाली असते. बिअरिश फेरोले गॅपचं उदाहरण दाखवू? हे बघा इथे. आता बघा, आता तुम्ही मला सांगा बेरिश फेरोले गॅप तुम्ही कसं सांगणार, नाही का? ठीक आहे, ओके, मीच सांगतो. मी तुम्हाला हे व्हॉट्सअपवरती आता विचारायला सुरुवात करणार आहे. स्क्रीनशॉट टाकणार, मुद्दा म्हणून ऑप्शन देणार, सांगा 1 2 3 4 कुठे इम्बॅलन्स, पोल, वोट. जे लोक ऍक्टिव्ह आहेत त्यांच्याकडेच मी लक्ष देणार, जे वोट करतात ते, जे चार्ट पाठवतात ते. बाकी लोक मला कोण विचारायला ना, सर तुम्ही तर म्हणले होते की येईलच, असं होईल तसं होईल. मी त्याला पहिलं विचारेल, तू मला तुझी पाठवलेली प्रॅक्टिस दाखव. तू मला तुझे लेक्चरमध्ये शिकवलेल्या गोष्टीच्या नोट्स घेतल्या, त्याचे फोटो पाठवलेले दाखव टाइम टू टाइम. हा, तू मला बॅक ट्रॅकिंग केलेली दाखव. मी जेव्हा पोल घेतले तेव्हा तू मला आन्सर दिलेले दाखव. हा सगळा डेटा घेऊन माझ्याकडे ये, मग मला प्रश्न विचार. हे मी बोलणार. ऍक्टिव्ह लोकांसाठी त्या सगळी जी आश्वासन आहेत ती. जी व्यक्ती फक्त येते, अटेंडन्स लावतीये, त्यात पण अर्ध लक्ष मोबाईलकडे, व्हॉट्सअपकडे, इकड तिकडच्या घरात घडणाऱ्या गोष्टींवरती आहे, शांततेत बसलेलं नाहीये, त्याला नाही जमणार आहे. हा, पण माझं इथं असं म्हणणं नाही की तुमच्यात गट फिलिंग असली तरच तुम्हाला जमेल, नाही. जर तुम्ही सिरियस असाल, खरंच तुम्हाला गरज असेल, आणि तुम्ही ते सगळं जे द्यावं लागतं बनण्यासाठी, मेहनत, टाइम, प्रॅक्टिस, आणि हे सगळं इंटरेस्टनी करणं, जीवा आल्यासारखं नाही, हे करायला तुम्ही तयार असाल, तुम्ही बनणार ना, का नाही बनणार? असं काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. ज्यांचं काही टेक्निकल बॅकग्राऊंड नाहीये त्या लोकांना जर जमत असेल, तुम्हाला पण जमेल. हा, आता ही इकडे ऍक्शन करतोय का मी? नाही. हा इम्बॅलन्स आहे का? येस ऑर नो, चॅट सांगा बरं. यस नो, पटपट पटपट टाईप करा, चला. बोला, सगळ्यांनी बोला, फक्त येस वाय एन टाईप केलं तरी चालेल, जास्त कष्ट नाही द्यायचे मला तुम्हाला. वाय एन टाईप केलं तरी पण चालेल. हा,
अत्यंत दुःखदांत करणाने सांगतो, ज्यांनी यस बोलले ते चुकलेत. ठीक आहे. आणि मला असं अपेक्षित होतं की सगळेचे सगळे बरोबर येतील. ठीक आहे. कारण मला 90% ॲक्युरेसी नाही पाहिजे इथे बॅचमध्ये. 100 असेल तर जास्त आवडलं असतं. खूप सोपा कन्सेप्ट आहे. मी काय बोललो होतं, फर्स्ट, सेकंड, थर्ड वगैरे, 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 वगैरे याच्यामध्ये हे करताना, की आता ही कॅन्डल बघा, जे नो बोललेत ना ते पण वेगळ्या अर्थाने चुकलेत. मी तुम्हाला सगळ्यांना गंडून टाकलेलं इथे. मी मगाशी काय सांगितलं होतं, इनसाइड कॅन्डल असेल तर फेअर गॅप तिथून मोजायचा नाही वगैरे वगैरे सांगितलं होतं. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, इनसाइड कॅन्डल ही आहे पण कुणाची आहे? या ग्रीनची आहे. ही इनसाइड कॅन्डल आहे या ग्रीनची आहे. हा, तर ही बाहेरची ही कॅन्डल कोणती? ही आउटसाइड कॅन्डल आहे. ही आउटसाइड कॅन्डल आहे. मग ही जी जर रेंज ब्रेक केलेली आहे, ही जी रेंज ब्रेक केलेली आहे, ठीक आहे, या ग्रीनची रेंज ब्रेक केलेली आहे, सगळी केलेली आहे, तर तुम्ही या कारणाने फक्त म्हणताय की बाबा ही कॅन्डल हिच्यामुळे इनसाइड आहे. तुम्ही चुकलाय त्या कारणाने न बोलला असाल तर. तुम्ही न बोलताना या कारणाने स्पष्टपणे जर बोलला असाल की सर ही ग्रीन कॅन्डल ही पहिली आहे, ही ब्लॅक कॅन्डल ही दुसरी आहे, आणि ही ही ब्लॅक कॅन्डल ही तिसरी आहे, आणि देर इज नो इम्बॅलन्स, आणि तुम्ही काढला तो इम्बॅलन्स चुकीचा आहे, हे जर तुमचं कारण असेल, तुम्ही स्वतःला विचारा काय कारण आहे, तर तुम्ही करेक्ट आहे. पण जर तुम्ही असं लॉजिक लावताय की बाबा ही इनसाइड आहे या ब्लॅकच्या आतमध्ये, आणि म्हणून हा इम्बॅलन्स जो मी काढला होता तो चुकीचा आहे, असं जर तुमचं लॉजिक असेल ना, तर तुम्ही पण चुकलात. म्हणून मी हे असं काढलं त्याचं चुकलं असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही पण चुकलात. समजतंय? इथे हिला वन का नाही कन्सिडर करते मी त्याच्यामुळे. आता समजा या पर्टिक्युलर पॉइंटला 1 2 3 आहे का? यस. मला काय बघायचंय, ऑडो ब्लॉक नंतर इमिजिएटली बघायचंय. समजा हा ऑडो ब्लॉक आहे आपला. आता ही कॅन्डल ऑडो ब्लॉकच्या व्याख्येमध्ये जी कॅन्डल असली पाहिजे ऑपोजिट जरी नसेल तरी चालेल. ऑडो ब्लॉक शिकवत नाहीये, पण एक तुम्हाला जे शिकवलंय इकडून तिकडून ऐकलंय त्याच्यावरून एवढं तर कळलं असेल की ऑडो ब्लॉकच्या व्याख्येनुसार समजा हा ऑडो ब्लॉक जर असेल तर ही पुढची कॅन्डल जर ह्याचा हाय ब्रेक करते तर त्याला ऑडो ब्लॉक समजतो. नाही हाय ब्रेक करते, इनसाइड येते, तिला ऑडो ब्लॉक समजायची गरज नाही. हा, ऑडो ब्लॉकला मला रिफाईन करायचं असेल तर मी हिला नक्की समजेल. रिफाईन करायचं, पीओआय काढायचं तर समजेल. पण ह्या केसमध्ये कुठे इथे हिला आहे का फेरोले गॅपचा सपोर्ट? नाहीये. समजा हा ऑटो ब्लॉक आहे, इथं माझा झोन आहे, मी एक उदाहरण देतोय, असा झोन आहे आपला, आणि इथे असं झालंय, तर इथं फेरोले गॅपचा सपोर्ट आहे का? नाहीये. मग कुणाला आहे? कोणत्या कॅन्डलला आहे? या कॅन्डलला आहे, या ब्लॅक कॅन्डलला सपोर्ट आहे ना. मग हे ब्लॅक कॅन्डलला करायचं, ही ब्लॅक कॅन्डल खूप मोठी बनली आहे 24 पासून 32 समजा. मग काय करायचं, याची मिड बॉडी घ्यायची आणि असं काढायचं. चालतं असं काढलं तरी. रिफाईनमेंट म्हणतात त्याला. थेरीनुसार ते एवढंच येतं, रिफाईनमेंट नुसार एवढं येतं, पीओआय नुसार तर एवढंच येतं, पॉईंट ऑफ इंटरेस्ट नुसार तर एवढंच येतं. पण ऑर्डर ब्लॉक पाहिजे एवढा घ्या. रिफाईन अर्धाच घेतला, वरची बाजू सेलिंग आहे ना म्हणून वरची बाजू, बाईंग असेल तर खालची बाजू. हम्म. हा असा. आता हा ऑर्डर ब्लॉक नाहीये, एक एक्झाम्पल देतो मी. आहे आता ऍक्च्युअल एक्झाम्पल पण चालेल तुम्हाला. मला बिअरिश इम्बॅलन्स दाखवायचा होता जो की इथे आहे. मी ह्याला टेम्पलेट बनवून ठेवत असतो जनरली. नाही बनवलं, बनवतो. बघा टेम्पलेट कसं बनवायचं याचा एक सिनारिओ दाखवतो. आधी टेम्पलेटला स्वतःच्या मर्जीप्रमाणे काय रंगरंगोटी करायची ती करायची. ठीक आहे. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बाबा हा हाच आहे. डाऊट नाही आला पाहिजे की अरे हा तोच का. नाही, अजिबात शंकेला वाव ठेवू नका. आणि मग आता समजा ही 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. 5 मिनिटातला ह्याला मी एवढं महत्व देत नाही. मी ह्याला सेव्ह करताना फक्त करतो 15 मिनिट FVG. हा, बिअरिश का बुलिश, आता मी दोघांना सेम कलर देतोय त्यामुळे मी सेम नावात वेगळं करत बसत नाही. तुम्ही वेगळं काही देताय तर तुम्ही टाकू शकता बिअरिश बुलिश वगैरे जे काय ते. दिला दिला कलर. हा, एक गोष्ट राहिली, याच्या आतमध्ये नाव लिहायचं विसरलो की नाही. हा 15 मिनिट नाहीये, मी टेम्पलेट फक्त सेव्ह करून ठेवतोय. मला 5 मिनिटाचं टेम्पलेट नकोय, 15 मिनिटाचं हवंय. सो मी एक टेम्पलेट सेव्ह करून ठेवतो. रिप्लेस साठी विचारेल, यस बोलायचं, ओके. ठीक आहे. हा झाला बिअरिश एक्झाम्पल. समजा आता आपण एक एकदम ऍक्युरेट ऑर्डर ब्लॉकच टॅप केलेला घेऊ. चलो आओ ऑर्डर ब्लॉक पे. यस, ये जो हमारी एंट्री थी, ही जी आपली एंट्री होती, सिस्टीम बंद केली ना आपण. आता बघा
ऑर्डर ब्लॉक सगळ्यात एक्स्ट्रीम वाला हाय हो आहे. याला फेअरवेली गॅपचा सपोर्ट आहे नाहीये. मग याचा फेअरवेली गॅप आपण ऑर्डर ब्लॉक शिकतोय नाही. मग ऑर्डर ब्लॉक नाही शिकत काय शिकतोय आपण फेअरवेली गॅप. फेअरवेली गॅप कुठे शोधायचा? इथे इथे सगळीकडे फेअरवेली गॅप आहे नाही 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 नाही. इथे आहे 1 2 3 नाही. मग इथे आहे ब्लॅक कॅन्डल आहे 1 2 3 नाही. इथे आहे 1 2 3 नाहीये. मग विदाउट मेकिंग फेअरवेली गॅप गेले मार्केट. विदाउट मेकिंग फेअरवेली गॅप गेले इथून. 1 2 3 हा इथपर्यंत मिटिंग झाला नाहीये. 1 2 3 नाहीये. 1 2 3 नाहीये. 1 2 3 नाहीच आहे इथं. खाली असलं तर असेल इथे आहे. इथे आला एका ठिकाणी छोटासा प्यारासा नन्नासा रिस्पेक्ट झाला लगेच. आता इथं फेरवली गॅप कसा काढायचा? 1 2 3 असा काढणार का रे? ना ना म्हणा एवढं नाही. इथे फक्त हे बघा फिलअप झालाय का लगेच? जो बेरिश आहे तो फिलअप झाला? यस झालाय. लगेच झालाय. द्यायचा विषय सोडून क्लोज झाली कॅन्डल क्लोज. ऑर्डर ब्लॉकचा सॉरी फेअरवेली गॅपचा टॉपिक इज ओव्हर. त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली की ओव्हर. नाही झाली एक्शन करू शकता. काही जण ह्याच्यामध्ये उन्ही दुनिया अशी आहेत, मतप्रवाह असे आहेत की वीक आली तरी पण तो मिटिगेट झाला. मिटिगेट झाला यस, पण तो क्लोज नाही झाला. कारण समटाइम्स मी त्याला असं वर्क होताना बघितलंय. एकदा वीक येऊन जाते, हा बघा इथंच एक्झाम्पल आहे. इथं वीक येऊन जाते, मिटिगेट झालाय, पुन्हा तरी आतमध्ये येऊन परत वर्क झालाय. असं येऊ शकतं की पुन्हा वर्क झालाय. आय डोंट नो पुढे मार्केट आलंय का तिथून वर्क झालंय का. हा या वेळेस क्लोज झालाय, संपला, त्याची स्टोरी संपली. त्याची स्टोरी संपली. जोपर्यंत ही स्टोरी संपत नाही विथ कॅन्डल क्लोज ऑफ सेम टाइम फ्रेम तोपर्यंत त्याला कंटिन्यू करायचं. समजतंय? काय काय शिकलो आपण? फेअर व्हॅल्यू गॅप कशाला म्हणतात? त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, बुलिश बिअरिश. बुलिश बिअरिश मध्ये जनरली तुम्हाला असं शिकवलं जातं की पहिल्या कॅन्डलचा कलर ग्रीन, दुसरी ग्रीन, तिसरी ग्रीन, असं काही नाही. पहिली रेड असू शकते, तिसरी ग्रीन असू शकते, पहिली ग्रीन असू शकते, तिसरी रेड असू शकते. कलर मॅटर करत नाही. बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप जर असेल, मी इथं जे प्रोग्राम मध्ये टाकले तेच तुम्हाला सांगतो, बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप जर असेल तर पहिल्या कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे. इट बिकम्स बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप. आणि बेरिश मध्ये सिंपल ऑपोजिट, पहिल्या कॅन्डलचा लो आणि तिसऱ्या कॅन्डलचा हाय याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे. अंतर असलं पाहिजेच म्हणजेच ते मिटिगेट नसले पाहिजे. समजा तुमच्याकडे दोन मोबाईल आहेत समोर आणि तुम्ही त्यांना असं दोघांना एकमेकांपासून लांब ठेवलं म्हणजे ते मिटिगेट नाही झाले, आणि दोघांना असं एकमेकांना चिटकून ठेवलं याचा अर्थ मिटिगेट झालेत. सिंपल. मिटिगेट म्हणजे एवढा सोपा शब्द आहे. भेटणे, टॅप करणे, तिथे येणे. ठीक आहे. आता हा जो झोन आहे, प्राइसने याला मिटिगेट केला, याची लिक्विडिटी स्वीप केली म्हणजे खाली येऊन गेला असं समजायचं. ठीक आहे. ज्यांना शब्द जड जातात आहेत किंवा समजत नाहीयेत बिनधास्त विचारा मला. अजिबात मनात आणायचं नाही हे मी विचारू का नको, हा माणूस चिडेल, असं करेल तसं करेल, अजिबात नाही. शंकेला नाही. हा काहीतरी शिकवलंय वेगळं आणि डाऊट काहीतरी भलताच विचारला पुढचाच, ज्याचा काही संबंध नाहीये, तर एखाद्या वेळेस मी म्हणेल अरे शिकवलंच नाहीये हे तर कसला विचारता. पण अदरवाईज अजिबात शक्यता नाही म्हणजे लांब लांबपर्यंत चिडण्याची. आपला हा फेअर व्हॅल्यू गॅपचा टॉपिक संपलेला आहे. 9 वाजताच संपला असता आणि मला ऍक्च्युली पुढचा एक छोटासा टॉपिक घ्यायचा होता, पण काही इश्यू नाही. आपण उद्या फेअर व्हॅल्यू गॅपला रिपीट करू, इम्बॅलन्सला रिपीट करू. महत्वाचा टॉपिक आहे. ऑर्डर ब्लॉक सोबत महत्वाची गोष्ट आहे ही. ऑर्डर ब्लॉक सोबत जर असेल तर त्याला किंमत असते. आता बघा, जनरली काही काही लोक अशी पण मोजतात की अरे 1 2 3 ही ज्या कॅन्डलचा तुम्ही मोजताय ती कॅन्डल इनसाइड असेल ना तर हा फेअर व्हॅल्यू गॅप नाही व्हॅलिड. व्हॅलिड नाहीये. जी कॅन्डल तुम्ही बघताय ना, क्रायटेरिया नंबर 1, इट शुड नॉट बी इनसाइड कॅन्डल. ती कॅन्डल इनसाइड नसली पाहिजे. एक तर तिने ह्याचा असा हाय ब्रेक केला पाहिजे, लो ब्रेक केला पाहिजे, मग तिला नंबर 1 ची कॅन्डल मोजू शकतो का मी? येस. तर मग असं 1 2 3 नाही झालं पाहिजे. इनसाइड कॅन्डलचं पुलबॅक मध्ये कन्सिडर करू नका. इनसाइड कॅन्डलला इम्बॅलन्स फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये कन्सिडर करू नका. इनसाइड कॅन्डलला पुढे जाऊन ह्याच्यामध्ये IFEG मध्ये कन्सिडर करू नका. हा पण इनसाइड कॅन्डलच्या ब्रेकआउटला ट्रेड खूप छान भेटतात. इनसाइड कॅन्डल म्हणजे तुमच्या छोट्या मोठ्या झोनला छोटी करून टाकणारी, तुमची मदत करणारी कॅन्डल खूप महत्वाची असती. हा एवढा मोठा ऑर्डर ब्लॉक झाला, काही गरज आहे नाही. इथं याने हे बनवला, ह्याच्या आतमध्ये आता हा बनवला, हा हाय तुटत नाहीये, याच्या आतमध्ये येऊन मार्केट गेलं, दिस इज सेल. याच्या हायच्या वरती स्टॉप लॉस आहे फक्त इमिजिएटली. या गोष्टी आहेत पॉसिबल. आता इथं बघा, ही ही जी कॅन्डल बनली बघा, हा ऑर्डर ब्लॉक आहे. हा ऑर्डर ब्लॉक आहे आपल्या सेटअपने दिलाय. दिस इज ऑर्डर ब्लॉक. या ऑर्डर ब्लॉकला फेअर व्हॅल्यू गॅपचा सपोर्ट आहे का? यस आहे. हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मग काय करायचं, असं डायग्राम काढायची, चार्ट्स मध्ये जायचं, 15 मिनिट FVG. आता रेड कलर मध्ये समजा बुलिशसाठी ग्रीन कलर मध्ये एकदा लिहून टाका.
हा फेअरवेली गॅप, यस, मार्केटने त्याला मिटिकेट केलं, यस, त्याच्यानंतर ऑर्डर ब्लॉकला आला, यस, हे पॉसिबल आहे. किंवा फेअरवेली इन्व्हेस्टमेंट घेऊन फेअरवेली गॅपला येऊन जाणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला मी एसएमसीच फुकटात शिकवतो एक प्रकारे, असं समजा फ्रीमध्ये, की आणि फ्रीमध्ये म्हणून ह्याची किंमत नका हे करू, फक्त ही थोडी फास्ट चालली आहे, डिटेलमध्ये नाही चालली. इथे इन्व्हेस्टमेंट पण भेटली आहे, म्हणजे याला अजून किंमत आहे. या ब्लॉकला हा लेवल 1चा आहे. जेव्हा इंजिनिअरिंग लिक्विडिटी असते लेवल 2चं आहे. इंजिनिअरिंग लिक्विडिटी कशाला म्हणतात, काय म्हणतात, आता ते सगळं एसएमसी मध्ये येईल. आता सीआरटी मध्ये ते सगळं कव्हर नाही करू शकणार, ऑदरवाईज महिनाभर घ्यायला लागेल बॅच. हे आपला सेटअप जे दाखवतो ना मित्रांनो, PWL क्रॉस क्रॉस क्रॉस, त्याला इग्नोर करा. तो ते चेक करतोय की बाबा त्याला जो व्हेरिएबल आहे ना, तो पुन्हा पुन्हा मार्केटचा जसा हाय बदलतो डेलीचा, तो त्याला कॅल्क्युलेट करायला लागतो. तर त्यामुळे तो बघतोय प्रेझेंट पास्ट वीकली लो स्वीप झालाय, काय झालंय. आता हा जो ट्रेड भेटला होता ना आजचा, एक वीकली मला ह्याच्यामुळे दिसलं होतं, वीकली हाय स्वीप झाला होता बघा. वीकली 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 हाय नाही, हा हायच हायच हायच, करेक्ट करेक्ट. प्लेन मला क्लिअर चार्ट पाहिजे, हेड ड्रॉइंग आहे बघा. लुक ऍट दिस. आता ही आपली फिबोनाची सेटिंग काय सांगतेय, ही एवढी बाईंग आली, ते सोडा, मी विषयांतर होत चाललंय. इथे स्वीप झाला का बघा, ही जी नाही, मी डायग्राम काढायला घेतली की सगळ्या डायग्राम येणार आहेत. इथे रेंज बघा पाऊस पॉइंटरने, स्वीप केलंय का, यस केलंय. वरती क्लोज नाही झाली तर काय येईल, सेलिंग येणार का, यस येणार. आणि ही जी 4380 लेवल ना, ती महत्वाचीच लेवल होती. कारण इथे बघा तुम्ही, ह्या वीकचा लो पण आहे तिथे आणि ह्या वीकचा हाय पण आहे तिथे. तर त्याला जर स्वीप करून खाली राहते ना मार्केट, तर गोल्डला तुम्ही पुन्हा सेलिंग मध्ये बघू शकता, आता पण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये. पण आता विषय कसा आहे की न्यूज आलती आज, तर ते तिथं जर कुरापती नाही झाल्या तिथे काही वॉचच्या परत वगैरे, तर जनरली पॉसिबिलिटी आहे की या आठवड्यात, आज सुरुवात झाली सोमवारी, तर हे स्वीप कधी म्हणणार आपण, शुक्रवारपर्यंत जर मार्केट 4380च्या खाली राहिलं तर. पण समजा फ्रायडे पर्यंत 4380च्या वरती क्लोज झालं, तर ते स्वीप राहील का रे, नाही. मग तो स्वीप कधी वर्क झाला, आता पुरता टेम्पररी स्मॉल टाइम फ्रेम मध्ये वर्क झाला का, यस. माझा जो 4368 पासून 4368 पासून 4372 वाला जो ऑर्डर ब्लॉक होता, तो प्लस वीकली स्वीप दाखवत होतं, म्हणून तो ट्रेड मी दिला होता, जो ग्रुपला स्क्रीनशॉट टाकला होता की न्यू ट्रेड, तो त्याच्यानुसार होता. सिंपल आहे. आणि तुम्हाला ट्रेड येण्याच्या अगोदर 1-1 तास 2-2 तास मी तिथे टेलिग्राम वरती किंवा व्हॉट्सअपवरती सांगतोय, बस अजून काय हवंय. आणि असं बाणबिन करून सांगत नाहीये मी की हे असं झालं तर तसं. ट्रेड देताना ब्लॉकला डायरेक्टली कन्फर्मेशन लॉजिक वापरा, कन्फर्मेशन लॉजिक झालं वर्क तर एंट्री आहे, नाही झालं डोंट एंटर. बाकी त्याला काय हे नाहीच की हे असं हे असं, तसं नाही करत मी. आपला आजचा इम्बॅलन्स टॉपिक छोटा आहे, पण त्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इम्बॅलन्सला एवढं महत्व का देतात, का द्यायचं, बरोबर, हे पण माहिती असलं पाहिजे. तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. उद्या मी पुन्हा एकदा रिपीट करेल की काय असतं इम्बॅलन्स, आणि काही अजून एक्झाम्पल्स वगैरे दाखवेल, आणि पुन्हा त्याच्या पुढच्या टॉपिकवरती आपण जाऊया. आणि ही जे आपलं मी डॉक्युमेंट बनवलंय, कुठे गेला, ह्याच्यावरती, ह्याच्या पेज नंबर 1 पासून सुरुवात करू. जशी ही काय काय गोष्टी त्याच्यामध्ये, तेच AMD, CRT इज अ मेड ऑफ AMD ओनली, ICTC आहे 4 आवर कॅन्डल रेंज. मग त्या 4 आवरला तुम्ही डिवाइड केलं मल्टिपल 15 मिनिटमध्ये, तर किती येतील, 15 मिनिट कॅन्डल्स. तर मग त्याच्यामध्ये काय झालं त्या 15 मिनिटमध्ये, कुठे स्विंग आला, कुठे पुल बॅक आला, कुठे इम्बॅलन्स आला, ठीक आहे, कुठे AMD प्लॉट झालं, तर याच सगळ्या गोष्टी आपल्याला लागत होत्या, म्हणून आपण आतापर्यंत शिकत होतो. आणि असंही एवढ्या सीआरटीत लागत नव्हत्या, बरोबर लागत होत्या मला. तुम्हाला SMC मधल्या अंधश्रद्धा तुमच्या दूर करायच्या होत्या, त्याही करायचं, त्यासाठी आपण ते केलं. आणि कसं असतं मित्रांनो, अंधश्रद्धा मध्ये लोकांना गंडवणं, मूर्ख बनवणं, हे करणं सोपं असतं, पण लोकांना हे सांगणं अवघड असतं की तुम्हाला मूर्ख बनवलं गेलंय. तर तो प्रयत्न करणाऱ्यांना नेहमीच, म्हणजे मी अनसमध्ये पण काम केले कॉलेजमध्ये असताना, मी ते पाहिलाय तो संघर्ष. म्हणजे बंधू बाबांना लोकांना फसवणं खूप सोपं असतं, पण जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले होते ना, त्यांना ते सांगणं लोकांना खूप अवघड होतं की अरे तुम्हाला फसवलं गेलं, असं असं हे, ते दॅट पार्ट वॉज व्हेरी हार्ड. मग ते पुस्तकं वाचायला द्या, हे करा, प्रबोधन करा, एक्स्ट्रीम हार्ड जॉब आहे. दूधवाल्याला घरोघरी जावं लागतं, ठीक आहे, ते आता दूधवाल्यामध्ये पण खूप भेसळ असते. दूधवाल्याने घरोघरी जावं लागतं, दारूवाल्याकडे लोक स्वतःहून जातात, तसं तसं वाला काहीतरी प्रकार असतो. असं
चलो, धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. कोणाला काय डाऊट असेल जस्ट रेज युअर हँड. शिकवलेल्या टॉपिक बद्दल बोलायचं असेल जस्ट रेज युअर हँड. दुसऱ्या कोणत्या टॉपिक वरती बोलायचं असेल, माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, तिकडे बोला. माऊस कर्सर थोडा स्लो चालवा प्लीज. कॅन्डल बघेपर्यंत कर्सर मूव्ह होतोय तर थोडं कन्फ्युजन होतंय. ओके, आय विल टेक केअर सर. इथून पुढे नक्की. मॅडम 50% बॉडी घ्यायची का ओबीला, असा तुमचा प्रश्न आहे. तर हा डाऊट तुमचा ऑर्डर ब्लॉक टॉपिक मध्ये कव्हर होईल. खूप मोठा असेल तर त्या केसमध्ये फक्त घ्यायची. त्याला रिफाईनमेंट, जे मी फ्रॅक्टल आणि रिफाईनमेंट शिकवतो ना, तर तेव्हा तो टॉपिक आहे. अजून कोणी आहे तुमच्याकडे? तर डायरेक्ट सिस्टीमच आहे आपली, त्याच्यामध्ये सेटिंगमध्ये सगळं आहे ऍक्च्युली. जो टूल दिलाय ना, आणि लोकांचे ट्रायल व्हर्जन उद्यापासून एक्सपायर व्हायला सुरुवात होतील. काही काही एक 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 थोडे 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 करत सुरुवात होईल, कारण मी 1 तारखेपासून तो ऍक्सेस द्यायला सुरुवात केली ती. सो उद्या तो एक्सपायर व्हायला सुरुवात होईल एक 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 करून. ज्यांना ते हवं असेल, मी ऑलरेडी युट्यूबला 3 रेकॉर्डिंग पाठवलेत कसं वापरायचं. तरी पण काही डाऊट्स आहे अजून, आपण 1-2 सेशन त्याच्यावरती घेऊ, लाईव्ह ट्रेडिंग करू. आणि जे लोक पेडमध्ये करणार आहेत ना, त्यांना मी जुनेवाले व्हर्जन्स, म्हणजे काही लोकांचं स्काल्पर लोकांचं म्हणणं आहे की सर जुनंवालं आम्हाला स्काल्पिंगला खूप छान काम करतं. मी जुने पण तुम्हाला देतो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. असंही मला डेटा जो त्याच्यासाठी वापरायचा आहे ह्याच्यासाठी वापरायचा आहे. मला फक्त होंडाकडनं त्या चार्टचा डेटा घ्यायचा आहे, बरोबर. मला एक्सचेंजेसकडनं डेटा घ्यायचा आहे. मग तो ट्रेडिंग आयडी साठी घ्यायचा आहे. मग तुम्ही त्याच्यात एकच गोल्ड चार्ट बघा, नाही तर त्याच्यामध्ये 10 बघा, बिटकॉइन बघा, गोल्ड बघा, सिल्वर बघा. मला खर्च तेवढाच आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं 500 पर आयडी. मला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता खर्च त्याच्यामध्ये नाहीये. मग तुम्ही 100 चार्ट बघितले तरी मला खर्च तेवढाच आहे. जर मेटल्स रिलेटेड बघितलं तर ऑफकोर्स क्रिप्टोचा तर फ्रीच आहे, एनएससी वाला पण फ्रीच आहे. मेटल्स आणि स्टॉक्सचा पेड आहे. सेन्सेक्सचा सेपरेट ₹1000 आहेत, 1000 रुपीज. सो जे लोक माझ्यासोबत, मी मागाशी इंडियनचं पण बोलत होतो, जे लोक माझ्यासोबत बसतील इंडियन मार्केटला वगैरे बसायचे काय आहे, तर तुम्हाला सेन्सेक्सचं काही घ्यायची गरज नाहीये. माझा सेन्सेक्स जेव्हा आपण करू गुरुवारी, तेव्हा मी माझी स्क्रीन शेअर करणारच आहे, तर त्याच्यानुसार ते होऊन जाईल. आणि समजा कधी पॉवर कट ऑफ झाला, माझ्या मशीनची लाईट गेली, त्याला इन्व्हर्टर माझा मी देऊ शकत नाही, इन्व्हर्टर जळून जाईल, तर त्या केसमध्ये मी लॅपटॉप चालू करून परत जॉईन होईल. फक्त 10 मिनिटाचा वेळ मला त्यामध्ये द्याल. स्टॉप लॉस तर मी आधीच सांगितलेला असेल, मी स्टॉप लॉस ओपन वगैरे ठेवायला सांगणार नाही. ठीक आहे, आपण फॉरेक्स मध्ये पण ह्या गोष्टी करूया. आणि मित्रांनो, जे काय आहे ते समोर आहे, ट्रान्सपरंट आहे, आरशाप्रमाणे पण रिफ्लेक्टिव्ह आहे, आणि स्फटिकाप्रमाणे क्लिअर ठेवण्याचा प्रयत्न करेल मी. बस ट्रान्सपरंट. सगळ्यात मोस्ट ट्रान्सपरंट गोष्टी कोणती असते, मला त्याचं नावच सुचलं नाही. असो, चलो. आज मला जरा एक्स्ट्रा वेळ ऐकून घेतलं आणि शिकवण्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही गोष्टी ऐकून घेतल्या, त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. भेटूया आपण उद्या 8 वाजता इथेच. काय कंटेंट प्लीज, काय काय लिहिलंय योगेश? योगेश सर काय लिहिलंय? अच्छा, लेफ्ट केलाय, ठीक आहे. कॉन्टॅक्ट प्लीज लिहिलंय का? काय लिहिलंय कळलं मला. असो, आय विल आस्क हिम. चलो, थँक्यू. रेकॉर्डिंग बंद